इंद्रजित सावंत यांना मीच फोन केला होता, मोबाईलमधील डाटाही मीच डिलीट केला। मध्यरात्री केलेल्या चौकशीत कोरटकरची कबुली, पोलीस सूत्रांची माहिती। दिशा सालियान मृत्यू प्रकरणात सविस्तर पोस्टमार्टम रिपोर्ट समोर। दिशावर लैंगिक अत्याचार झाला नसल्याची माहिती उघड। मात्र दिशाचे वडील वकिलांचे आदित्य ठाकरेंवर आरोप। मल्टिपल फ्रॅक्चरमुळे दिशा सालियानचा मृत्यू, डोक्याला गंभीर इजा, शरीरावर जखमा, तोंडातून आणि नाकातून रक्तस्राव झाल्याचं पोस्टमॉर्टम रिपोर्टमधून समोर। आदित्य ठाकरेंवर आरोप करून फक्त बदनामी केली गेली, राजकीय पोळ्या भाजण्याचं काम झालं। मात्र दिशाला न्याय मिळायलाच हवा, ठाकरेंच्या शिवसेनेतील नेत्या किशोरी पेडणेकरांची भूमिका। नागपूर दंगल नुकसान भरपाईपोटी शासनाकडून 7,15,000ची मदत, घरासाठी 20,000, 2 दुकानांसाठी प्रत्येकी 10,000ची मदत। घटनेत 11 दुचाकी, 40 चारचाकी आणि 2 क्रेन जळाल्या। विरोधी पक्षनेत्याविनाच राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचं सूप वाजलं। भास्कर जाधव तुर्तास तरी वेटिंगवर, पुढील अधिवेशन 30 जूनला होणार। अंबरनाथमध्ये तरुणावर कोयत्यानं जीवघेणा हल्ला, जखमी तरुणावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू। हल्ल्याची संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद। पुण्याच्या गणेशपेठ परिसरातून 6 लाखांचं मेफेड्रॉन जप्त, मेफेड्रॉनची विक्री करण्याच्या तयारीत असलेल्या सराईताला अटक। सापळा रचत गणेशपेठ पोलिसांची कारवाई। बदलत्या वातावरणाचा ग्रामीण भागातील नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम, वातावरणातील बदल उत्तर भारतातील बर्फवृष्टीमुळे निर्माण झालेल्या थंड वाऱ्यांमुळे होत असल्याचं तज्ज्ञांचं मत। राज्यभरात ठिकठिकाणी अवकाळी पावसाचा तडाखा, वादळी वाऱ्यामुळे हंगामी पिकांसह द्राक्ष आणि टरबूज बागा भुईसपाट, शेतकऱ्यांचं लाखो रुपयांचं नुकसान, तर अनेक भागात घरांची पत्र उडाल्याचीही घटना। केकेआरचा राजस्थानवर शानदार विजय, क्विंटन डिकॉकच्या नाबाद 97 धावा, तर 18व्या हंगामात राजस्थानचा सलग दुसरा पराभव।